मोर्चामुळे ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या महिलेने थेट मोर्चात घुसून मंत्री गिरीश महाजनांसोबत पोलीस प्रशासनाला घामच फोडला। तुम्ही इथून चालते व्हा, तुमच्यामुळे ट्रॅफिकमध्ये कित्येक लोक परेशान झालीत, तुम्हाला समजत नाही का? अशा शब्दात तिने गिरीश महाजनांना सुनावलं। मुझे प्रॉब्लम है कि मैं इस रोड पर 1 घंटे से ज्यादा खड़ी हूँ। क्यों खड़ी हूँ? मैदान में जाके बोलिए ट्रैफिक को रोकते नहीं। ओके, गेट आउट ऑफ हियर। त्या महिलेचं रौद्र रूप पाहून मंत्री महोदयांनी तिथून काढता पाय घेतला आणि दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर विरोधकांना खुल्या चर्चेचं चॅलेंज दिलं। ओपन चॅलेंज देतो, ओपन चॅलेंज की माझ्या स्तरातल्या कुठल्याही त्यांच्या नेत्यांनी माझ्यासोबत महिला विधेयकाच्या संदर्भात ओपन डिबेट करा। हे चॅलेंज स्वीकारलं काँग्रेसच्या परिणिती शिंदे आणि राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी। फडणवीसांच्या या चॅलेंजला प्रत्युत्तर देताना त्या म्हणाल्या, चर्चा कधी आणि कुठे करायची ते सांगा आणि गरज पडली तर देशाचे पंतप्रधान आणि तुमचे नेते नरेंद्र मोदी यांनाही बोलवा। आता हा वाद फक्त राजकीय आरोप किंवा प्रत्यारोपांपुरता मर्यादित राहिलेला नाही। महिला आरक्षणासाठी काढलेल्या मोर्चात एका सर्वसामान्य महिलेने मंत्री आणि पोलीस प्रशासनाची चांगलीच जिरवली। पण या सगळ्या घडामोडींमध्ये काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होतात। मंडळी, ट्रॅफिक रोखून रस्त्यावर आंदोलन करणं कायद्याने योग्य आहे का? महिला आरक्षण विधेयक 2023 मध्ये मंजूर झालं होतं, तरीही ते पुन्हा संसदेत का मांडलं गेलं? पश्चिम बंगालमध्ये निवडणुका सुरू असताना जनतेच्या मनात विरोधकांविषयी वेगळी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपचा आहे का? अबकी बार 400 पार म्हणणारी भाजप आज सत्ता मिळवण्यासाठी वेगवेगळे पर्याय शोधते का? की भाजपकडे जनतेला विश्वास देण्यासाठी ठोस मुद्दाच उरलेला नाही? मंडळी, आपण या सर्वच गोष्टींचा आढावा घेणार आहोत। तुम्ही व्हिडिओ नवीन असाल तर अशाच महत्त्वाच्या आणि विश्लेषणात्मक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार, मी कैलास आणि तुम्ही बघताय नमस्ते महाराष्ट्र। मोर्चा सुरू होता, घोषणा दिल्या जात होत्या आणि अचानक सिंगम स्टाईलने एक महिला त्या गर्दीत घुसते। अगोदर पोलिसांना टार्गेट करते, नंतर थेट मोर्चाचे आयोजक आणि महाराष्ट्राचे मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे वळते आणि जे पुढे घडलं ते संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं। ही फक्त एका महिलेची प्रतिक्रिया किंवा संताप नव्हता, हा आवाज होता त्या प्रत्येक सामान्य माणसाचा जो रोजच्या आयुष्यात राजकारणाच्या गोंधळात अडकतो। कारण वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती, लोक तासनतास अडकून पडले होते। ती संध्याकाळची वेळ म्हणजे कामावरून घरी जाणाऱ्यांची होती आणि त्यावेळी रस्त्यांवर जी धावपळ आणि ट्रॅफिक असते ती फक्त मुंबई, पुणे, नाशिक अशा ठिकाणी राहणाऱ्या लोकांना विचारा, त्यांना त्यावेळी काय फेस करावं लागतं ते फक्त त्यांनाच माहिती। कोणाचे आईवडील तर कोणाचे लहान मुलं घरी वाट पाहतात, कोणाला शाळेतून मुलांना घरी न्यायचं असतं, तर कोणाला हॉस्पिटलमध्ये जाण्याची घाई असते। अशा प्रकारे अनेकांना असंख्य अडचणी असतात आणि त्याच वेळेला तुम्ही सत्ताधारी पक्षातील जबाबदार मंत्री असून तुमची राजकीय पोळी भाजण्यासाठी सतरंजा उचलणाऱ्या कार्यकर्त्यांना घेऊन रस्ता अडवून आंदोलन करतात। हे कुठलं राजकारण? एका महिलेने संयम गमावला, ती थेट मोर्चात घुसली, मंत्री गिरीश महाजन यांच्या समोर उभी राहिली। तुमच्यामुळे आम्ही त्रस्त झालोय आणि तुम्हाला काहीच फरक पडत नाही का? हा प्रश्न फक्त त्या मंत्र्यांना नव्हता, हा प्रश्न संपूर्ण व्यवस्थेला होता। आता इथे एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो, रस्त्यावर उतरून ट्रॅफिक रोखून आंदोलन करणं योग्य आहे का? भारतीय संविधानातील आर्टिकल 19 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन आपल्याला शांततेत आंदोलन करण्याचा अधिकार देतं, पण हा अधिकार अमर्याद नाही। जर आंदोलनामुळे रस्ते बंद होतात, रुग्णवाहिका अडकतात, सामान्य नागरिकांना त्रास होत असेल तर ते कायद्याच्या चौकटीत बसत नाही। सुप्रीम कोर्टानं शाहीनबाग प्रोटेस्ट केसमध्ये स्पष्ट सांगितलं, रस्ते कायमस्वरूपी किंवा जास्त वेळ बंद करून आंदोलन करता येणार नाही। म्हणजेच आंदोलनाचा अधिकार तर आहे, पण इतरांच्या हक्कांवर पाय ठेवून नाही। आता येतो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, महिला आरक्षण विधेयक। 2023 मध्ये राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहात हे विधेयक मंजूर झाले होते, त्यावर राष्ट्रपतींची सही सुद्धा झाली होती। या विधेयकातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लोकसभा आणि विधानसभामध्ये 33% जागा महिलांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला, पण अजूनही ते लागू का झालं नाही? कारण हे लागू होण्यासाठी 2 महत्त्वाच्या प्रक्रिया बाकी आहेत, एक मतदारसंघांची पुनर्रचना आणि दुसरं म्हणजे नवीन जनगणना। जोपर्यंत या प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत आरक्षण लागू होणार नाही। मग पुन्हा तोच प्रश्न येतो की अजून जनगणना आणि मतदारसंघांची पुनर्रचना झाली नाही आणि ते विधेयक पुन्हा संसदेत मांडले तर त्या विधेयकाची अंमलबजावणी होणारच नाही। मग प्रश्न येतो, हा
हा सर्व आटापिटा सत्ताधारी भाजप कशासाठी करतोय? तर काहींच्या मते विरोधक सध्या जास्त आक्रमक आहे, भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे भाजपचा हा राजकीय डाव असू शकतो. तसेच काहींच्या मते पश्चिम बंगालमध्ये इलेक्शन सुरू आहे, म्हणून भाजपने विरोधकांची वेगळी प्रतिमा तयार करण्यासाठी हे राजकीय डावपेच आखले असावेत. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला आरक्षणाच्या विषयावर चर्चेसाठी ओपन चॅलेंज दिले, तर काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांच्या चॅलेंजला प्रत्युत्तर देत म्हणाल्या, चर्चा कधी आणि कुठे करायची ते सांगा आणि गरज पडली तर चर्चेसाठी देशाचे पंतप्रधान आणि तुमचे नेते नरेंद्र मोदी यांनाही बोलवा. मंडळी, सध्याचं राजकारण कोणत्या दिशेला जात आहे? प्रत्येक पक्ष स्वतःला जनतेचा समर्थक आणि हितचिंतक दाखवण्याचा प्रयत्न करतोय, पण स्वतःच्या स्वार्थापलीकडे खरी समस्या काय आहे हे कोणीच समजून घ्यायला तयार नाही.